ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी अनेक जण औषधे घेत राहतात. पण तरीही जेव्हा बीपी कंट्रोल होत नाही त्यावेळेला गोळ्या बदलल्या जातात किंवा त्याचे डोसेससुद्धा चेंज केले जातात. पण जर आपल्याला बीपीवरती चांगल्या पद्धतीने कंट्रोल ठेवायचा असेल तर आपल्याला 4 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. एक म्हणजेच स्ट्रेस कंट्रोल, दुसरं म्हणजे प्रॉपर ब्रीदिंग, तिसरी गोष्ट म्हणजे स्मूथ सर्क्युलेशन आणि चौथी गोष्ट म्हणजेच आपला न्यूरो हार्मोनल बॅलन्स मेंटेन करणं. आणि जर ह्या चारही गोष्टी आपल्याला व्यवस्थित मेंटेन करायच्या असतील तर एकच सोल्युशन आपल्या डोळ्यासमोर येतं, ते म्हणजेच योगा. आणि म्हणून आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या योगा पोजेस आणि कुठले प्राणायाम ह्याच्यासाठी मदत करतील ते बघायचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनकर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. ज्या वेळेला माझ्या अनेक पेशंटवरती गोळ्यांच्या सोबतच मी काही योगा प्रॅक्टिसचा वापर केला त्यावेळेला त्यांचा बीपी चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेलं मला दिसून आलं. आणि म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस करूया. फक्त त्याच्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ती म्हणजेच योगा हे बीपी कंट्रोलसाठी सपोर्टिव्ह म्हणून काम करतं. ते कुठल्याही तुमच्या ट्रीटमेंटला रिप्लेस करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर कुठलं योगा प्रॅक्टिस सुरू केला असेल आणि त्याच्यासोबत जर तुम्ही गोळ्या बंद करायचा विचार करत असाल तर तसा करू नका. त्याच्यासाठी तुम्हाला वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहेच. आणि जर तुम्हाला हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी किंवा बायपास झालेला असेल तर कुठल्याही पद्धतीचा योगा प्रॅक्टिस करण्याच्या पूर्वीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आपण आज 10 योगा प्रॅक्टिसेस बघणार आहोत ज्याच्यातून हा बीपी आपण कंट्रोल करू शकतो. त्यामधली 10वी गोष्ट आहे ती म्हणजेच ताडासन. ताडासन आपण उंची वाढवण्यासाठी केलं जाणारं आसन म्हणून ओळखतो. पण ह्याच ताडासनामध्ये जी पोश्चर आपण करतो त्याच्यामुळं हार्ट सर्क्युलेशनसुद्धा चांगलं होतं आणि लंग कपॅसिटीसुद्धा वाढते. अल्टिमेटली त्याचा फरक आपल्याला बीपी कंट्रोल होण्यामध्ये दिसून येतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताडासन हे सहज करता येण्याजोगं आसन आहे. अगदी ओल्ड एजमध्ये सुद्धा हे लोकांना सहज जमू पण शकतं. त्यानंतरची 9वी गोष्ट आपल्याला बघायची आहे. पण ती गोष्ट ते आसन ह्याच्यासाठी बघायचं आहे की त्या आसनामध्ये आपल्याला हार्टवरचं प्रेशर रिलीज केलं जातं आणि ते आसन आहे भुजंगासन. भुजंगासन करत असताना थोरॅसिक कॅव्हिटी ओपन होते, त्यामुळे हार्टवरचं प्रेशर कमी होतं आणि हार्ट आणि लंग ह्यांचं कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने सुधारतं. यानंतर येते 8वी गोष्ट. जर बीपी कमी करायचा असेल तर मनावरचा ताणसुद्धा हलका होणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला मदत करतं सेतुबंधासन म्हणजेच ब्रिज पोज. सेतुबंधासनामध्ये मनावरचा ताण तर हलका होतोच, सोबतच हृदयाकडे येणारा जो व्हेनस रिटर्न म्हणजेच रक्ताचा पुरवठा असतो तो सुद्धा चांगला सुधारतो. साहजिकच बीपी कमी व्हायला लागतो. आणि म्हणूनच जर हृदयावरचा बीपीचा ताण कमी करायचा असेल तर आपण सेतुबंधासनाचा थोडा ताण घ्यायलाच पाहिजे. नेक्स्ट पोज बघूयात, जी आहे अर्धमत्स्येंद्रासन. डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी अर्धमत्स्येंद्रासन हे गोल्ड स्टँडर्ड आसन मानलं जातं. पण हे बीपीसुद्धा व्यवस्थित कंट्रोल करतं, कारण ह्याच्यामुळं स्पायनल नर्व्जवरती काम केलं जातं आणि साहजिकच त्याचा सप्लाय असणाऱ्या हृदय आणि त्याच्या बाजूच्या स्नायूंच्या वरती ह्याचं चांगलं काम होतं. फक्त जर तुम्हाला मणक्याशी संबंधित तक्रार असेल तर मात्र अर्धमत्स्येंद्रासन थोडं जपून करा. यानंतरची 6वी पोज म्हणजे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन केल्यामुळं आपला हार्ट रेट कमी होतो, हृदयाचं पंपिंगसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सुधारतं आणि न्यूरो हार्मोनल बॅलन्ससुद्धा ह्याच्यामुळे मेंटेन होतो. आणि यानंतरची 5वी पोज येते ती म्हणजेच वज्रासन. खरं म्हणजे वज्रासन हे पचनासाठी केलं जाणारं आसन आहे. पण बऱ्याच वेळेला पचन बिघडलं तरीसुद्धा पोटात होणाऱ्या गॅसेसमुळे हृदयावरती ताण येऊ शकतो. आणि म्हणून जर तुमचं पचन चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही वज्रासन करायलाच पाहिजे, ज्याच्यामुळे अल्टिमेटली आपल्याला ब्लड प्रेशर कमी होण्यामध्ये सुद्धा याचा फायदा दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वज्रासन आपण जेवल्यानंतर सुद्धा करू शकतो, विश्रांती घेण्यासाठीचं आसन म्हणून सुद्धा करू शकतो. ह्या वज्रासनावरती आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी देतोय, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अगदी नक्की बघून घ्या. यानंतरची 4थी गोष्ट, खरं म्हणजे जेवढे आपण आसनं बीपी कंट्रोल करण्यासाठी बघतोय त्यातलं हे शेवटचंच आसन आहे. ह्या आसनामुळे आपल्याला डीप रिलॅक्सेशन मिळतं, त्याच्याचबरोबर कार्डियक लोड कमी होतो आणि ब्रीदिंग खूप संथ आणि कार्यक्षम व्हायला लागतं. आणि ते आसन आहे शवासन. खरं म्हणजे शवासन करताना फक्त झोपणं अपेक्षित नसून ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेणं गरजेचं असतं आणि ती मिळते सुद्धा. आणि म्हणूनच याच्यातून बीपी इन्स्टंटली कमी व्हायला मदत होते. जर तुम्ही मला बीपी कमी करण्यासाठी फक्त एक आसन करायचं झालं तर कुठलं करायचं हे विचारला तर मी शवासनाचं नाव नक्की घे. यानंतरची 3री गोष्ट जी एक प्राणायाम आहे. आपण बघतो की बीपी वाढतो त्यावेळेला तिथं वात आणि पित्त हे 2 दोष कारणीभूत असतात.
ह्या दोघांना जर कमी करायचा असेल तर शीतली हा बेस्ट प्राणायाम आहे. पण ज्यांना शीतलीमध्ये टंग रोल करणं जमत नाही ते ह्याच्याऐवजी सितकारीसुद्धा करू शकतात. ह्याच्यामुळे आपल्याला कूलिंग इफेक्ट मिळतो आणि आपली चंद्रनाडीसुद्धा ॲक्टिव्ह होते. जसं आपण बघितलं की शवासनामध्ये आपल्याला इन्स्टंट रिलॅक्सेशन मिळतं, तसंच एक प्राणायामसुद्धा आपल्याला असं रिलॅक्सेशन देतो, तो म्हणजेच भ्रामरी. हृदयाला सप्लाय करणारी जी वेगस नर्व आहे तिला रिलॅक्स करून आपल्या हृदयावरचा ताण हलका करायचं काम भ्रामरीमुळे होतं. त्यासोबतच स्ट्रेस, अँझायटी म्हणजेच मनावरचा ताणसुद्धा ह्याच्यामुळे कमी होतो आणि ज्यांना निद्रानाशाची तक्रार असते त्यांच्यामध्ये सुद्धा भ्रामरीचा खूप उत्तम फायदा होतो. यानंतर येते पहिली गोष्ट ज्याला आपण आजच्या प्रॅक्टिसेसमधले टॉप ऑफ द लिस्ट म्हणतो, ती आहे अनुलोम विलोम. अनुलोम विलोम जर आपण नियमित केला तर ह्याच्यामुळे येडा पिंगला नाड्यांचा बॅलन्स चांगला होतो. आपला हार्ट रेटसुद्धा मेंटेन करणारी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ह्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने काम करायला लागते आणि मनावरचा ताणसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हलका होतो. अनुलोम विलोमनं छातीतली धडधडसुद्धा कमी होते आणि इतरही BP वाढल्यामुळे दिसणारी लक्षणं कमी होतात आणि म्हणूनच याला बेस्ट ब्रीदिंग एक्झरसाइज फॉर BP कंट्रोल असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच तुम्ही याचा नियमित अभ्यास, नियमित सराव करायलाच पाहिजे. तर ह्या होत्या 10 योगिक प्रॅक्टिसेस BP कंट्रोल करण्यासाठी. तुमच्या BPवरच्या गोळ्या जर चालू असतील तर त्या गोळ्यांच्या सोबतच सपोर्टिव्ह म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या रोज करायला अगदी आजपासून सुरुवात करा. आणि जर तुमच्या आसपास सुद्धा BPचे त्रास असणारे काही लोक असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.